नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अविनाश जम्मा, अर्थशास्त्र विभाग, संगमेश्वर स्वायत्त महाविद्यालय सोलापूर. आज महाविद्यालय स्तरावर आविष्कार महोत्सवासाठी संशोधन प्रकल्प कशा पद्धतीनं तयार करावे या संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी आविष्कार महोत्सव साजरा करण्यामागचा जो हेतू आहे तो आपल्यास मी थोडक्यात या ठिकाणी सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीस प्रेरणा देणे, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीस वाव देणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती वाढविणे, समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नाची जाणीव त्या ठिकाणी निर्माण करून देणे आणि त्याचबरोबर त्या अनेक ज्वलंत प्रश्नावर उपाय सुचवण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच नवनिर्मितीस चालना देणे, अनेक नवनवीन संकल्पना कशा पद्धतीने वास्तवामध्ये उतरवता येतील या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा देणे, तसेच अस्तित्वात असलेले जे तंत्रज्ञान आहे ते आणखी उत्कृष्ट कशा पद्धतीने होईल, आणखीन प्रभावी कशा पद्धतीनं त्याचा वापर करता येईल, तो पर्यावरणपूरक कसा असेल आणि तो शाश्वत कसा असेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे. त्याचबरोबर अलीकडे स्टार्टअप व्यवसायास त्या ठिकाणी खूप महत्त्व आलेलं आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप व्यवसायासाठी चालना देणे या विविध हेतूसाठी आविष्कार महोत्सव हा आयोजन करण्यात येतं. आता आविष्कार महोत्सवामध्ये साधारणतः कोणकोणत्या स्तरावर आपल्याला सहभागी होता येतं, त्याचबरोबर याच्या शाखा कोणकोणत्या आहेत किंवा कॅटेगरी कोणकोणत्या कॅटेगरीमधून आपल्याला सहभागी होता येतं हे थोडक्यात मी आपणास माहिती सांगत आहे. या ठिकाणी पदवी स्तरावर पदवीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. पदव्युत्तर पदवीमध्ये PGला जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या स्तरावर सहभागी होता येतं. त्याचबरोबर पोस्ट पदव्युत्तर पदवी शिकत असलेले जे विद्यार्थी आहेत म्हणजे विशेषतः PhD स्टुडंट्स हे या स्तरावर सहभाग नोंदवू शकतात. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये काही शिक्षक PhD करत असतील तर त्यांना देखील शिक्षक श्रेणीमध्ये या महोत्सवामध्ये सहभागी होता येतं. आणि या महोत्सवामध्ये सहभाग होण्याकरता साधारणतः 6 शाखा आहेत, कॅटेगरी आहेत की जे या सर्व कॅटेगरीमध्ये आपण प्रवेश घेऊ शकतो किंवा सहभाग नोंदवू शकतो. त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे ह्युमॅनिटीज, लँग्वेज अँड फाईन आर्ट्स. दुसरी कॅटेगरी आहे कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ. तिसरी कॅटेगरी आहे ती प्युअर सायन्स. चौथी कॅटेगरी आहे ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी. नेक्स्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आहे आणि लास्ट मेडिसिन आणि फार्मसी आहे. म्हणजे या सर्व स्तरातील विद्यार्थी या सर्व शाखांमधून कोणत्याही शाखांमधून त्या ठिकाणी आपला संशोधन प्रकल्प घेऊन सहभाग नोंदवू शकतात. म्हणजे विशेषतः वरीलपैकी कोणत्याही शाखेतील जे विद्यार्थी आहेत ते कोणत्याही शाखेत नोंदणी करू शकतात. कोणत्याही स्तरावरचे विद्यार्थी कोणत्याही शाखेमध्ये नोंदणी करू शकतात. उदाहरणार्थ कॉमर्समध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला समजा एखाद्या सामाजिक समस्येविषयी जर जाण असेल तर त्या ठिकाणी आर्ट्समध्ये पहिल्या कॅटेगरीमध्ये तो सहभाग नोंदवू शकतो. किंवा उदाहरणार्थ आता आर्ट्सच्या विद्यार्थ्याला एखादा सायन्सचा एखादा प्रकल्प तो त्यांनी तयार केलेला आहे किंवा एखादा काही यंत्र त्यांनी जर तयार केलेला असेल तर तो इंजिनिअरिंगच्या शाखेमध्ये देखील त्या ठिकाणी तो सहभागी होऊ शकतो. आणि प्रत्येक शाखेतून प्रत्येक स्तरातून 2 विद्यार्थी महाविद्यालयीन स्तरावर नोंदणी केले जातात. आता यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा जो काही घटक आहे म्हणजे आपण संशोधन प्रकल्प यासाठी कशा पद्धतीने निवडलं पाहिजे. मित्रांनो, ही स्पर्धा थोडीशी नाविन्यपूर्ण आहे. आविष्कार स्पर्धा म्हणजेच काहीतरी नवनिर्मिती घडून येण्यासाठी, नवनिर्मितीला वाव देण्यासाठी अशा पद्धतीच्या स्पर्धाचं आयोजन केलं जातं. त्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता आपल्याला विविध क्षेत्रातील ज्या काही ज्वलंत समस्या आहेत त्याविषयी आपल्याला तो विषय आपण या ठिकाणी मांडता येतो. त्याच्यामध्ये मग पर्यावरण असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल, आर्थिक सामाजिक भौगोलिक असेल, राजकीय असेल, खेळविषयक असेल, अशा सर्व प्रकारच्या ज्वलंत समस्या आपल्याला या ठिकाणी प्रकल्प म्हणून निवडता येतात. त्याचबरोबर
स्टार्टअप व्यवसाय असेल, आज आपल्याकडे जर विद्यार्थ्यांमध्ये देखील खूप नवनवीन प्रकारच्या आयडिया असतात, तर त्या अशा आयडियांना प्रत्यक्षात व्यवहारामध्ये ते आयडिया एक्झिक्युशन करण्यासाठी काही त्यांच्या अशा पद्धतीनं प्रकल्प आपण या ठिकाणी तयार करू शकतो. त्याचबरोबर अस्तित्वात असलेले जे काही तंत्रज्ञान आहे ते कशा पद्धतीने उत्पादन खर्च त्याचं कमी करता येईल, त्याची गुणवत्ता कशी वाढवता येतील, या दृष्टिकोनातून सुद्धा काही आयडियाज असतील तर त्या आयडियाचं आपण संशोधन प्रकल्पामध्ये रूपांतर करू शकतो. त्याचबरोबर कोणतेही असं संशोधन की जे मानवाचे आयुष्य सुखकर करणारे असतात, असे कोणतेही प्रकल्प आपण सहजपणे निवडू शकतो. आता एकदा काय आपण संशोधन प्रकल्प निवडलं तर त्यामध्ये त्यानंतर संशोधनाची मांडणी कशा पद्धतीनं आपण केली पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं. शास्त्रीय पद्धतीनं संशोधनाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि त्याचबरोबर त्याची उत्तम सादरीकरणही करणं गरजेचं आहे. तर या आविष्कार महोत्सवासाठी आपल्याला जे काही आपण केलेलं संशोधन आहे, जो काही संशोधन प्रकल्प आहे, तो सुरुवातीला 1x1 मीटरचा जो पोस्टर असतो त्या पोस्टरवर आपल्याला त्याची पद्धतशीरपणे मांडणीही करवून घ्यावी लागते. पोस्टरमध्ये आपल्याला आपल्या प्रकल्पाविषयी चित्रे असतील, काही सांख्यिकीय आकृती असतील, फ्लो चार्ट असतील इत्यादी स्वरूपामध्ये जर ते आपण सादरीकरण केले तर ते प्रभावी ठरेल. आणि या पोस्टरमध्ये आपल्याला 40% आपण शब्द आणि 60% इतर जे काही चित्र असतील, सांख्यिकीय माहिती असेल किंवा टेबल्स असतील, आकृत्या असतील, फ्लोचार्ट असतील, हे या पद्धतीनं जर आपण मांडणी केली तर ते आपल्याला उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर सादरीकरणामध्ये संशोधनातील जे निष्कर्ष आणि उपाय असतात हे उत्कृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे. संशोधक विद्यार्थ्याने संशोधन प्रकल्प अत्यंत आत्मविश्वासाने दिलेल्या वेळात परीक्षकासमोर मांडणं गरजेचं आहे. मित्रांनो, 50% या स्पर्धेचं यश हे विद्यार्थी किती आत्मविश्वासाने त्याचं प्रकल्प सादरीकरण करतो आणि तो दिलेल्या वेळेमध्ये तो सादरीकरण करतो याच्यावर आपलं यश हे अवलंबून असतं. त्याचबरोबर संशोधन प्रकल्प तयार करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आपले जे काही संशोधन मार्गदर्शक असतात त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचं आहे. कसं आहे की महाविद्यालयीन स्तरावर अजून विद्यार्थ्यांना संशोधनाचे पद्धती माहिती नसतात किंवा त्या जास्त त्यांना अभ्यास नसतो. मग त्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त आपले जे काही मार्गदर्शक असतात त्यांच्याकडून या संशोधन पद्धतीची माहिती घेऊन त्या योग्य पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने त्याचं संशोधनाचं विश्लेषण आपल्याला या प्रकल्पामध्ये करणं गरजेचं आहे. यानंतर पहिल्या दिवशी जे काही पोस्टर प्रेझेंटेशन होतं त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की दुसऱ्या दिवशी PPT प्रेझेंटेशन त्याच विषयावर आपल्याला करावं लागतं. म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपल्याला परीक्षकांसमोर करावं लागतं. आता यामध्ये आपल्याला PPTचे स्लाइड्स कशा पद्धतीनं करता येतील तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला विविध स्लाइड्स करावे लागतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या संशोधन प्रकल्पाचं शीर्षक असतील, आपल्या संशोधन प्रकल्पाची प्रस्तावना असेल किंवा आपली संशोधन जी समस्या आहे ती समस्या असेल किंवा संशोधनाचे आपल्या उद्दिष्टे काय आहेत किंवा आपण गृहीतक काही मांडलेलं असेल तर गृहीतके आपल्या संशोधनाची काय आहेत किंवा आपण संशोधन कशा पद्धतीनं केलेलं आहे त्याची संशोधन पद्धती काय आहे, कोणत्या पद्धतीची आपण सांख्यिकीय पद्धत त्या ठिकाणी वापरलेली आहे हे या ठिकाणी आपल्याला स्लाईडमध्ये दाखवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या संशोधनाचे निष्कर्ष काय आलेले आहेत, त्याचबरोबर शेवटी आपण प्रभावीपणे काय उपाययोजना त्या ठिकाणी मांडलेल्या आहोत हेही त्या ठिकाणी स्लाईडमध्ये आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. आणि शेवटी संदर्भ ग्रंथांची यादीचं एक स्लाईड आपल्याला तयारी करावी लागेल. इत्यादी जे काही घटक आहेत त्या घटकाविषयी आपल्याला सेपरेट असे स्लाईड तयार करून त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करायचं आहे. आणि विशेषतः आपल्याला आपल्या जे काही संशोधनाचं जे काही निष्कर्ष आलेले आहेत, टेबल, ग्राफ किंवा आकृती किंवा इतर जे काही फ्लो चार्ट्स वगैरे, याच्यातनं आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी प्रेझेंटेशन करायचं आहे. आणि स्लाईडमध्ये फक्त मुद्दे अधोरेखित करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे ते या स्लाईडमध्ये येता कामा नये. आपले स्लाईड ही
अशा पद्धतीने मुद्दे असतील किंवा थोडक्यामध्ये फ्लोचार्ट असेल किंवा टेबल आणि ग्राफ असतील, याच्या पद्धतीनंच जर आपण सादरीकरण केलं तर आपलं जे काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे ते उत्कृष्ट होऊ शकतं. तर अशा पद्धतीने थोडक्यामध्ये आपल्याला या स्पर्धेत सहभाग नोंदवण्याकरिता आपल्या सभोवताली ज्या काही विविध समस्या आहेत, जर आपण बुद्धी जर जागृत ठेवलेली असेल आणि आपण डोळसपणे जर समाजाकडे जर पाहत असेल, राहत असेल, तर आपल्याला नक्कीच रोजच्या दैनंदिन जीवनात असे अनेक समस्या आपल्याला, मग ते आर्थिक समस्या असतील, सामाजिक समस्या असतील किंवा तंत्रज्ञानावर आधारित असेल किंवा आपल्याला एखादी नवीन संकल्पना आपल्या मनामध्ये येत असेल, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, ज्या क्षेत्रामध्ये आपलं शिक्षण आपण घेतो, त्याच्यामध्ये आपल्याला काही त्या ठिकाणी आयडियाज असू शकतात. असे प्रकल्प घेऊन ते व्यवस्थितपणे जर आपण मांडणी केली तर नक्कीच आपले या स्पर्धेमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. आणि आपण जेव्हा आपला प्रकल्प या ठिकाणी या महोत्सवामध्ये आपलं जेव्हा आपण त्या ठिकाणी उत्कृष्ट होतं, तर नक्कीच आपल्या प्रकल्पाला गव्हर्नमेंट असेल किंवा विद्यापीठं असतील ते स्कॉलरशिप असेल किंवा फेलोशिप देऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रमोट केलं जातं. त्याचबरोबर आज स्टार्टअप व्यवसायाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये जे काही इन्क्युबेशन सेंटर आहे, या माध्यमातून देखील आपल्याला फायनान्सच्या संदर्भामध्ये कन्सल्टन्सी असेल किंवा फायनान्स असेल तो उपलब्ध करून दिला जातो. तर मला वाटतं या माहितीच्या आधारे आपल्याला एखादा प्रकल्प किंवा आयडिया नक्कीच आपल्याला या ठिकाणी पुढे घेऊन तो प्रकल्प तयार करता येईल असं मी माझं मत व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.